तवळ्यात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. लातूर, धाराशिव, हिंगोलीसह कोल्हापूर, सांगलीतही आज एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. तर कोल्हापुरातील आंदोलनात शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीनं हे धरणं आंदोलन केलं जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीमुळे अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक जमीन ही महामार्गात जाणार आहे आणि यासाठी या शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जातोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. शक्तीपीठ महामार्गाला हा विरोध होतोय मोठ्या प्रमाणामध्ये. तो का होतोय? महाराष्ट्राला आधीच 11 ते 12% वार्षिक अर्थसंकल्पातील रक्कम व्याजापोटी द्यावी लागते. तर शक्तीपीठामुळे राज्यावरती 86,000 कोटी रुपयांचं कर्ज होणार आहे. याआधी बनवण्यात आलेला समृद्धी महामार्ग 10,000 कोटी रुपयांनी नुकसानात आहे. तर शक्तीपीठ महामार्गाची गरज 25 वर्षांनंतर लागणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक बागायती जमिनी नष्ट होणार आहेत. ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या भागाची भौगोलिक स्थिती बदलणार आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी विरोध करतायत. बागायती जमीन आमची जातीय असं त्यांचं म्हणणं आहे.